TCS मध्ये 30,000 नोकर कपात। IT कर्मचारी युनियनचा मोठा आरोप। IT कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट। तुम्ही IT क्षेत्रात नोकरी करताय तर तुमची नोकरी धोक्यात आहे असं आम्ही म्हणतोय, कारण आता देशातील सर्वात मोठी IT कंपनी असणाऱ्या TCS मधून 12,000 नव्हे तर 30,000 कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आल्याचा आरोप युनियन ऑफ IT अँड ITES एम्प्लॉईज संघटनेनं केलाय। TCS कर्मचाऱ्यांना सक्तीनं राजीनामा देण्यास भाग पाडत असल्याचा दावा युनियननं केलाय। 2025च्या पहिल्या 6 महिन्यात 94,000 टेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या। मायक्रोसॉफ्टनं 15,000 तर TCSनं 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचं जाहीर केलं होतं। याशिवाय मेटा, गुगल, अमेझॉन यांनी 20 ते 25,000 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवलाय, तर डेल कंपनीनं 12,000 कर्मचाऱ्यांना कामाहून कमी करण्याचे निर्देश दिले। TCS मध्ये 6 लाखाहून अधिक कर्मचारी काम करतात, त्यामुळे नोकर कपात फक्त 12,000 कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित असल्याचं TCSनं सांगितलंय। तसंच ही नोकर कपात कौशल्य अभाव, स्किल मिसमॅच आणि प्रकल्पांच्या अभावामुळे केली जात असल्याचं TCSनं सांगितलंय। AI मुळे याआधी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये करण्यात आलेली नोकर कपात पाहता IT सह इतर क्षेत्रातील नवोदित आणि अनुभवी कर्मचाऱ्यांनीही बदलत्या काळानुसार नवकौशल्यावर भर द्यायला हवा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।